सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मालेगाव येथील शरद नामदेव दुसाणे ज्वेलर्सचे व्यापारी नेहमीप्रमाणे HDFC बँकेत रोख रक्कम जमा करायला जात असताना याच माहितीचा फायदा घेत बँकेच्या कॅशियरच्या संगणमताने दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या व्यापारी वर्गाच्या सतर्कतेमुळे वेळेत पोलिसांना खबर देण्यात आली आहे। छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत दरोडेखोरांना पकडून कारवाई केली असून एक आरोपी झटका देऊन फरार झाला असला तरी 4 आरोपी जेरबंद आहेत। 2 आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईत सिद्धार्थ महाडिक राहणार आरे तालुका सातारा, रोशन कुमार सावळी राम अहिरे संगमेश्वर मालेगाव, प्रशांत अशोक जाधव सायगाव मळी मालेगाव, दिलीप मंगा सूर्यवंशी टेहरे मालेगाव, सौरभ राजेंद्र निकम पाखरेवाडी सातारा आणि राहुल या आरोपींना अटक करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिर शेख मालेगाव। दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी छावणी पोलीस स्टेशनचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना इंडियन बुटीकच्या समोर 2 संशयित इसम वेगाने गाडी पळवताना आढळले। त्यांनी त्यांना थांबवलं असता ते थांबले नाहीत। त्यांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग केल्यावर दोघांना थांबवलं। त्यापैकी एक इसम पळून गेला हाताला मारून आमच्या कर्मचाऱ्याच्या। त्यानंतर दुसऱ्याला आम्ही पोलीस ठाणे येथे आणले। त्याला पोलीस ठाणे येथे आणल्यावर कसून चौकशी केल्यावर त्यांनी असं सांगितलं की त्यांचा दरोडा टाकण्याचा प्लॅन होता आणि या प्लॅनमध्ये त्यांनी महाडिक सिद्धार्थ सतीश महाडिक याला आम्ही आणलेलं होतं त्यावेळेस। तर त्याला आम्ही पूर्ण सखोल चौकशी जेव्हा केली त्याच्याकडे तर त्यांनी सांगितले की शरद नामदेव दुसाणे हे दुसाणे ज्वेलर्सचे जे मालिक आहेत ते दररोज 12 ते 2च्या दरम्यान HDFC बँक येथे मोठी कॅशची बॅग घेऊन भरणा करण्यासाठी जातात व त्यांची बॅग लुटण्याचा आमचा प्लॅन होता। यामध्ये त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही अजून इतर 3 इसमांना अटक केली। त्यामध्ये HDFC बँकेचा कॅशियर सुद्धा सामील आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही 269/2025 हा गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत। एकूण आरोपी यामध्ये 6 आहेत। आम्ही 4 लोकांना अटक केली आहे। 2 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे आणि ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व नागरिकांनी पोलिसांना टिप दिल्यामुळे झालेली आहे। इंडियन बुटीकचे जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की इथे 2 संशयित इसम वारंवार फिरत आहेत। त्यावेळी त्यांच्या माहितीवरून आम्ही तिथे स्टाफ पाठवलेला आणि ती कारवाई केलेली। आणि आमचं सगळ्या व्यापाऱ्यांना व्यापारी असोसिएशनला एक आव्हान आहे की ते जेव्हाही कॅश डिपॉझिट करायला जातात तर त्यांनी खबरदारी घ्यावी, सावध राहून त्यांनी कॅश डिपॉझिट करायला जावं आणि त्यांनी शक्यतोवर जर ते कारमध्ये 2-3 जण जातील तर ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा बरं राहणार।